PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 49वा. लेखिका प्राची सोळे. तुटलेलं हरलेलं मन अपराधीपणाच्या जाणीवेने तिला आतून कमजोर बनवले. तिने डोळे पुसले व राकेशकडे पाहिलं. राकेशही तिच्याकडेच पाहत होता. कथा पुढे सुरू. मैथिली खूप दुःखी झाली. मोठ्या विश्वासाने ती आदिराजकडे तिचं मन मोकळं करायला गेली. जी काही संकटं उभी राहिली होती त्याबद्दल तिला बोलायचे होते. तिने सुरुवात तर केली, पण कुठे चुकली हे समजत नव्हते. आदिराज पटकन रिॲक्ट झाला. त्याने समजून घेतले नाही. तिला एकटं पाडलं. तिचं शाळेत कामात लक्ष लागत नव्हते. सारखं डोळ्यातून पाणी वाहत होते. मॅडम येऊ का? सिनियर हेड सबनीस सर उभे होते. मैथिलीने पटकन डोळे कोरडे केले. या सर. मॅडम परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक तयार झाले. तुम्ही बघून घ्या. नवीन ॲडमिशन कधीपासून सुरू करायचे ते एकदा ठरवून घ्या. सबनीस बोलत होते, पण मैथिलीचं लक्षच नव्हते. मॅडम तब्येत ठीक नाही आहे का? सबनीसांनी विचारलेच. काही नाही, डोकं खूप दुखतंय, सर्दी झाली थोडी. मैथिली रुमालाने डोळे पुसत बोलली. सबनीस सर वयाने मोठे होते. दुःख खरं की खोटं त्यांना व्यवस्थित समजत होते. मैथिलीचा चेहरा दुःखी आहे त्यांनी ओळखलं. मॅडम सर्दीसाठी औषध करा. कुठलंही दुखणं जास्त वाढवू देऊ नका. वेळेत उपचार करावेत. ते म्हणाले. तुम्ही ही फाईल तुमच्याकडे ठेवून घ्या. चेक करा आणि सही करा. मी येतो. सबनीस म्हणाले. हो सर नक्की. सर्व बघून सही करून सदाकडे पाठवून देते. ती म्हणाली. ठीक आहे. सबनीस निघून गेले. पर्सनल काम आणि त्याचं टेन्शन नंतर आधी शाळेचं काम. मैथिलीने फाईल व्यवस्थित चेक केली. सबनीस सर उत्तम काम करत असत. साईन करून चेक असा शेरा लिहून तिने सदाकडे फाईल पाठवून दिली. तिचं डोकं तर दुखत होतंच, पण मनही लागत नव्हते. सबनीसांना सांगून ती घरी निघाली. विलामध्ये पाऊल ठेवल्यावर तिला उगाचच दडपण आले. हॉलमध्ये नंदिनी बसली होती. मैथिलीने तिला पाहिलं व तिच्याकडे गेली. बाळा चेहरा किती उतरला तुझा? बरं नाही का वाटत आहे? नंदिनी काळजीने बोलली. मॉम थोडं डोकं दुखतंय बस, बाकी काही नाही. पण डोकं दुखण्यासाठी काही कारण गरजेचे आहे ना, आणि ते तुझ्याकडे आहे. जाणून आहे मी. नंदिनी तिच्या हातावर हात ठेवत बोलली. बरं महत्त्वाचे सांगायचे आहे तुला. नंदिनी हळू आवाजात म्हणाली. म्हणजे तुम्ही ते काम केले? मैथिलीने उत्सुकतेने विचारले. तुला काहीतरी दाखवायचे आहे. नंदिनी असे बोलत असताना बाहेर कारचा आवाज आला. दोघी बोलायचे थांबल्या. त्यांनी दरवाजाकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू आले. आदिराज आला. ते म्हणाले. मैथिलीने पाहिले. आदिराज आत आला. त्या दोघींना पाहून तो त्यांच्याकडे गेला. मैथिलीने मान खाली झुकवली. आदिराजचे तिच्याकडे लक्ष गेले व गिल्टी वाटले. त्याला तिचा गैरसमज दूर करायचा होता आणि माफीही मागायची होती. आदी बरं झालं तू आलास. आता उठा. दोघेही माझ्या रूममध्ये चला. मला तुम्हा दोघांना काही दाखवायचे आहे आणि महत्त्वाचे सांगायचेही आहे. नंदिनी उठत बोलली. काय मॉम? न समजून आदीने विचारले. श्श इथे नको. आणि हे घरी नाही आहेत तेव्हा बोलता येईल पटकन. नंदिनी घाई करत बोलली. किचनमध्ये जाऊन तिने आदी व मैथिलीसाठी कॉफी व खाण्याचे पदार्थ तिच्या खोलीत घेऊन यायला सांगितले. लवकर मुलांनो चला इथून. नंदिनी झप झप चालत तिच्या रूमकडे निघाली. आदी व मैथिली तिच्या मागून चालू लागले. नंदिनीने दार लावून घेतले. एवढ्याशा कृतीनेही तिचा चेहरा घामाने भिजला. पटकन ग्लासात पाणी घेऊन तिने प्याले. आई अगं शांत हो. एवढी एक्सायटेड का झाली आहेस? तू बस आधी. आधी तिला धरून बेडवर बसवत म्हणाला. आधी आता वेळ खूप कमी आहे. आत्तापर्यंत तुझ्या वडिलांना कधीही कुठला प्रश्न केला नाही. हे का असं ते का तसं. जे चालू होतं ते फक्त पाहत आले. तुझ्या वडिलांकडे अमाप पैसा आहे. अजूनही मिळवत आहेत, पण त्यांची हाव सुटत नाही. बाहेरचं करता करता आता ही हाव पार घरात आली आहे आणि ते मी कदापि सहन करणार नाही. आदिराज तुझे वडील कायम कामात व्यस्त, पण मी तुझ्यावर संस्कार करण्यात कुठे कमी केली नाही. तू कायम एक आदर्श मुलगा व्यक्ती घडावा म्हणून जातीने तुझ्याकडे लक्ष ठेवले. तू माझ्या अपेक्षेवर खरा उतरलास. एक चांगला व्यक्ती बनून राहिलास. आता मी काय म्हणते ते ऐक.
कदाचित तुला हे आवडणार नाही, माझा मैथिलीचा राग येईल, पण हेच कटू सत्य आहे आणि या सत्याला सामोरं जाण्याची ताकद मी मिळवली आहे. नंदिनीने श्वास घेतला. अतिशय सुसंगतपणे मैथिलीने तिला बोलून दाखवलेली शंका, तिला करायला दिलेलं काम याबद्दल तिने सविस्तर सांगितले आणि तिथे असलेल्या टेबलाच्या ड्रॉवरमधून एक फोटो काढला. ती आदी व मैथिलीकडे आली. चेहऱ्यावर दुःख आणि तिचा आवाज हळवा झालेला. मैथिली, तू बरोबर होतीस. आहेस. तुझी शंका खरी ठरली. सूर्यकांत चौधरी म्हणजे SC हा माणूस अस्तित्वात आहे आणि ह्यांच्या संपर्कातही आहे. आदिराज, हा सूर्यकांत चौधरी तुझ्या डॅडींचा लहान चुलत भाऊ आहे. हा बघा त्याचा पुरावा. नंदिनीने तो फोटो दोघांसमोर धरला. त्या फोटोमध्ये विश्वनाथ चौधरी व सूर्यकांत चौधरी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून मनसोक्त हसत होते. दिसायलाही थोडेसारखे. आदी व मैथिलीने तो फोटो नीट पाहिला. मैथिली तर पुतळा बनली होती. आदी, मन घट्ट कर बाळा. तुझे वडील खूप चुकले आहेत. चुकांवर चुका करतायत. याचा परिणाम काय होईल याची त्यांना जराही चिंता नाही. आता अजून एक भयंकर सत्य ऐका. नंदिनीने दोघांकडे गूढपणे पाहिले. हातात सुस्कारा सोडला व त्या ड्रॉवरमधून एक छोटी डायरी काढली. सावकाश चालत येत तिने ती डायरी आदिराजसमोर धरली. वाचा, ती थंड आवाजात म्हणाली. पण पुढच्या क्षणी ती स्वतःला थांबवू शकली नाही व बांध फुटून हमसून रडू लागली. मैत्रिणीने पटकन पुढे होऊन तिला आधार दिला. बेडवर बसवले. तिने आदिराजकडे पाहिले, पण आधी जणू या दुनियेचा नाहीच असा भयंकर चेहरा त्याचा झाला होता. नंदिनीने दिलेली डायरी आदिराजने उघडली. पहिल्याच पानावर प्रायव्हेट अँड सिक्रेट असे लिहिले होते. आदिला खरं तर ती डायरी वाचू नये असे वाटत होते. आपल्या वडिलांबद्दलची आणखी एक काळी बाजू समोर नको येऊ दे असे त्याला वाटत होते. पण आता इथपर्यंत आलो आहोतच तर संपूर्ण तळ गाठायचाच त्याने ठरवले. डायरीचं पुढचं पान उलटले. तो वाचू लागला. विश्वनाथने खूप साऱ्या छोट्या छोट्या नोंदी करून ठेवल्या होत्या. आधी पान उलटवत होता. पुढचं पान उलटवलं की एक फोटो दिसला. हातात घेऊन तो सरळ केला व पाहिला. एका मध्यमवयीन माणसाचा फोटो होता तो, पण त्याचा चेहरा धडकी भरवणारा होता. कारण तो चेहरा म्हणजे विश्वनाथ याच्या चेहऱ्याशी साम्य करणारा होता. आधी डोळे फाडून त्या फोटोला पाहत होता. त्या माणसाला त्याने कधीच पाहिले नव्हते. तो घरी आला नव्हता की कुठेही भेटला नव्हता. त्याने डायरीत पाहिले. पुढे असे लिहिले होते, सूर्यकांत चौधरी, माझा लहान चुलत भाऊ, पण सख्या भावापेक्षा कमी नाही. कायम मला मदत करणारा, माझ्या सुखदुःखात साथ देणारा. आजपर्यंत त्यांनी कधीच मला दादा हे का असा प्रश्न केला नाही. जे सांगितले ते सर्व केले. अगदी कोणाचा जीवही घ्यायचा असेल तरीही. आधीने ते वाक्य वाचले आणि त्याच्या हाताला मुंग्या आल्या. तळवे थंड पडले. आपले वडील आणि हा सूर्यकांत लोकांची जीव घेतात. त्याने नंदिनीकडे पाहिलं. आई एवढी का रडत होती हे त्याने ओळखले. तिने हे वाचलं असणारच. आई, त्याने तिला हाक मारली. आधी, वाचलंस ना काय लिहिले त्या डायरीत? तुझे वडील कुठल्या थराला गेलेत? पैशासाठी ते काय वाटेल ते करतायत. कोण हा सूर्यकांत चौधरी? मला खरंच माहीत नाही. ती रडू लागली. आई, शांत हो. रडू नकोस. तू का रडतेस? आता ज्यांना रडायचं आहे ते रडतील. डॅडीने जे काही विषारी तण पेरले ना त्यांनाच काढायचं आहे. मी त्यांच्यासमोर उभा राहणार. त्यांच्या एकेका वाईट कृत्याचा हिशोब घेणार. आधी मोठी आपटत बोलला. मग नंदिनी, आदिराज व मैथिली खूप वेळ बोलले. मैथिलीने आदिराजला तिच्या शाळेच्या जागेत पुरातन खजिना लपवला आहे हे सांगितले. म्हणूनच डॅडीना माझी शाळा हवी आहे, मैथिली बोलली. आधी, तुला जे काही करायचे आहे ते सांभाळून कर. यांना जराही समस्या नाही. मी तुझ्यासोबत आहे, नंदिनी त्याचा हात धरून म्हणाले. आदिराजने नंदिनीला मिठीत घेतले. त्याला तिच्यासाठी खूप वाईट वाटले. बिचारी आई, किती सोचते, त्याने मनात म्हटले. आदिराजने ती डायरी स्वतःकडे ठेवली. तिघेही रूमच्या बाहेर आले. मैथिली व आदी त्यांच्या रूममध्ये आले. मैथिली थोडं पुढे आली. तोच आदिराजने तिचा हात घट्ट धरला व पटकन मैथिलीला स्वतःकडे खेचून घेतले. काय होते हे न समजल्यामुळे मैथिलीचा बॅलन्स गेला व धाडकन ती आदिराजच्या छातीवर आदळली. आधीने दोन्ही हातांचा विळखा तिच्या कमरेला घातला व तिला स्वतःकडे खेचून घेतले. मैथिली बावरली, पण दुसऱ्या क्षणी सुखावली. आदिराजचा स्पर्श तिने कधी अनुभवला हेच तिला आठवत नव्हतं. तिचे डोळे भरून आले. एक दोन थेंब त्याच्या छातीवर विसावले. आदिराजने तिच्या हनवटीला धरून तिचा चेहरा वर केला. सुंदर चेहरा निस्तेज दिसत होता. त्याला खूप अपराधी वाटत होते. काही काळाच्या आत त्याने तिला दोन्ही हातांवर अलगद उचलले व बेडवर ठेवले. मैथिलीचं हृदय वायुवेगाने धावत होतं. श्वास जोरात यायला लागला. आधीने तिच्या सुंदर चेहऱ्यावरून हात फिरवला व सॉरी फॉर एव्हरीथिंग तो तिच्या कानात कुजबुजला.
त्याचे उष्ण श्वास तिच्या कानात गेले. पुढच्या क्षणी मैथिलीने आधीला आवेगाने मिठी मारली. प्लीज काही बोलू नका. मला हे क्षण मनात साठवू दे. मला अनुभवू दे. मैथिलीचे डोळे बंद होते. आदिराजने तिला पुढे काही बोलू दिले नाही. तिचे गुलाबी ओठ त्याच्या ओठाच्या आड केव्हा गेले होते. काजल, जे काही आहे ते सगळं सांग. मी पुन्हा तुला विचारणार नाही की दुसरी संधीही देणार नाही, समजलं? राकेश जरा चढ्या आवाजात काजलला निक्षून बोलला. काजल घाबरली व वरमली. आता जे काही आहे ते राकेशला सांगून टाकावे असं तिचं मन म्हणत होते. खोटं सांगून तिची सुटका नव्हती. तिने डोळे व नाक पुसले. परत पाणी प्याली. थोडी शांत झाली. राकेश, हे मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून करत होती. काजल पहिले वाक्य बोलली. काय? अगं पण का? राकेश जोरात बोलला. त्याचं त्यालाच कळले तेव्हा तिला तो सॉरी म्हणाला. आदिराजच्या वडिलांनी म्हणजे विश्वनाथ अंकलनी माझ्या वडिलांना बिझनेसमध्ये फसवलं आहे. मोठा धोका दिलाय त्यांनी. खूप वाईट वागले ते पप्पांशी. काजल हमसून बोलली. मला सगळं व्यवस्थित सांगशील का? राकेश शांतपणे बोलला. काजल एक क्षण शांत राहिली. मग तिने त्याला अखिलेश महाजन म्हणजे तिच्या वडिलांनी तिला जे काही सांगितले ते सगळं जसंच्या तसं सांगितले. मग आता तुमचा प्लॅन काय होता? ते पेपर्स, ती साईन, सारं खोटं होतं, बनाव होता. शिवाय त्या एका पेपराव्यतिरिक्त आणि तोच कुठेतरी पडला म्हणून पप्पा माझ्यावर रागवलेत. काजलने मान खाली घातली. त्या पेपरमध्ये आमच्या शिवापूरच्या प्रोजेक्टमध्ये चौधरी यांची भागीदारी आहे. संपूर्ण प्रोजेक्ट 150 करोडचा आहे. त्यात आधी 50% चौधरी गुंतवतील. प्रोजेक्ट हळूहळू कंप्लीट झाल्यावर आणि त्यातल्या सदनिका सोल्ड आऊट झाल्यावरच चौधरी यांना त्यांचा शेअर दिला जाईल. पण हे सगळं आमच्यासाठी होते. म्हणजे असा काही पेपर बनवला आहे हे त्यांना माहीत नव्हते. फक्त आमच्यापुरतं. जर त्यांनी जाब विचारला असता तर त्यांना सरळ कोर्टाची लीगल नोटीस पाठवली असती. कारण सही आदिराजची होती. काजलने पुढचा प्लॅनही राकेशला सांगून टाकला. आणि राकेशचा चेहरा रागाने लाल झाला. मस्तकात तिडीक गेली. एवढा वाईट प्रकार हे दोघे बापलेक चौधरी कंपनीला फसवणार होते? त्याला विश्वास बसत नव्हता. काजलकडे तो रागाने धुमसत पाहत होता तर काजल भेदरून त्याला पाहत होती. चला, आदिराज व मैथिली तर एकत्र आले, पण राकेश आणि काजलचं काय? काजल सुटणार की तिला शिक्षा होणार? ऐकायला विसरू नका. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथाचा आवाज व लिखित प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.